नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम कनाद स्कूल ऑफ हिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजपासून आपण आपली बॅच स्टार्ट करतो आहे आणि यामध्ये तुम्हाला आवर्जून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे इथून पुढे जे मी सिलेबस वाईज आपली बॅच पुढे कंटिन्यू करणार। तर जर तुम्ही जेन्युइनली प्रामाणिकपणे तयारी करत असाल इतिहास या विषयाची, तर नोटबुक घेऊन नक्की बसा, कारण जे सोर्सेस वापरून ही नोट्स बनवलेली आहे ही सिलेबस वाईज आहे आणि PYQचा यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केलेला असल्यामुळे तुमचा वैयक्तिक फायदा व्हावा हा माझा हेतू आहे। मला माहिती आहे फुकटात मिळालेल्या गोष्टीचं मूल्य नसते, पण तुम्ही जर जेन्युइन आणि प्रामाणिक असाल तर या संधीचा नक्की फायदा घ्या। तर तुम्हाला आता इथून पुढे काय करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट, हा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्हाला PYQचं वाचन करायचं आहे। PYQ म्हणजे कोणते वाचायचे आहेत? तसं आपल्याला सर्वच PYQ वाचायचे आहे, पण जसा की टॉपिक क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेला आहे पुरातत्वीय साधने, त्या साधनांचं अन्वेषण, उत्खनन, पुरालेख विद्या, नाणीशास्त्र हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे या ठिकाणी। त्यानंतर ऐतिहासिक साधने, मग या ऐतिहासिक साधने कोणती आहे, तर पुरातत्वीय साधने आणि साहित्यिक साधने। साहित्यिक साधने कोणती आहे, तर देशातील साधने, विदेशी साधने, त्यानंतर त्यामधले प्राथमिक साधने व दुय्यम साधने, त्यामधील काव्य, वैज्ञानिक साहित्य, प्रादेशिक भाषेतील साहित्य, धार्मिक साहित्य, परकीय वृत्तांत, ग्रीक आणि चिनी लेखक आणि अरबी लेखक इत्यादी प्रकारचं आपल्याला या टॉपिक क्रमांक 1 मध्ये सिलेबस दिलेला आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे। त्यामुळे या टॉपिकवर आलेले PYQ वाचायचे आहे, नोंदी घेऊन घ्यायच्या। माझ्या नोट्समध्ये तुम्ही बघू शकता मी PYQच्या नोंदी घेतलेल्या आहे। आता आपल्याकडे 2010 नंतर डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा झालेली नाही, त्यामुळे 2010चे 2009चे डिस्क्रिप्टिव्ह मी या ठिकाणी ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ॲड करा, म्हणजे सिलेबसनुसार आपल्याला कसा अभ्यास केला पाहिजे या गोष्टीचं आपल्याला ज्ञान येईल, थोडी कल्पना येईल। त्यानंतर प्रत्येक सेशननंतर होमवर्कसाठी तुम्हाला 1 किंवा 2 मी प्रश्न देईल, त्या प्रश्नाचं नक्की तुमच्या नोट्समध्ये उत्तरलेखन करून ठेवा। आणि पहिल्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला काही सूचना दिल्या होत्या, कमेंट, ॲनालिसिस, क्रिटिकली ॲनालाइज, डिस्कस या संकल्पनेनुसार विधानाचं उत्तर बदलत असते, त्यानुसार तुम्ही तुमचं उत्तर तयार करायचं आहे। त्यामुळे आता इथून पुढे PYQ आणि सिलेबस या 2 गोष्टी जवळ घेऊन बसायचं आहे। त्यानंतर तुम्ही जे काही उत्तर लेखन कराल ते तुम्ही मला मेल करू शकता, किंवा आपण इथून पुढे जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे उत्तर ॲड करू शकता। टेलिग्राम चॅनेलला किंवा व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी शेअर करेल। त्यानंतर आपल्याला उत्तर लेखन करताना काय काळजी घ्यायची आहे, तर असं समजू आपण की आता येणारा प्रश्नपत्रिकेनुसार समजून येईल, पण UPSCचा अंदाज घेतल्यावर आपण निश्चितपणे एक म्हणू शकतो की 10 मार्काचे 10 प्रश्न आणि 15 मार्काचे 10 प्रश्न असे एकूण 10 अधिक 15 25 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहे। तर 7 ते 8 मिनिट इतक्या वेळामध्ये एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे। त्या दृष्टीनं तुम्ही आणि मी सुद्धा अशी आपण तयारी करू। लाईव्ह सेशनसुद्धा आपण उत्तर लेखनाचं घेऊया। चला तर मग वेळ न घालवता आपण आता सरळ सिलेबसनुसार आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। ही आपल्याला रिव्हिजन टाईपची बॅच आहे, त्यामुळे इतका मोठा कंटेंट जसं की पुरातत्वीय साधने आणि त्यांचे प्रकार, त्यानंतर साहित्यिक साधने आणि त्यांचे प्रकार, इतका मोठा अभ्यासक्रम आपल्याला साधारणपणे 3 ते 4 तासाचा हा अभ्यासक्रम आहे। पण आता आपली 28 सप्टेंबरला परीक्षा होणार असल्यामुळे पुढच्या 3 महिन्यात ही रिव्हिजन आपली झाली पाहिजे, आणि त्यानंतर जी 3 महिने राहील आपल्याला, मे, जून, जुलै, ऑगस्ट, किंवा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, हे 3 ते 4 महिने आपल्याला पूर्वपरीक्षेला द्यायचे आहे। पूर्वपरीक्षा ही सिरियसली घ्यावीच लागते, मुख्य परीक्षासुद्धा घ्यावीच लागते। चला तर मग आता सुरुवात करूया। तर पुरातत्वीय साधने आणि साहित्य साधने यावर आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न पहा। MPSCने 2010 मध्ये विचारलेला प्रश्न आहे, प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून नाणकशास्त्राचे मूल्यांकन करा। पहा, नाणकशास्त्र या ठिकाणी शब्द आहे आणि नाणी या सिलेबसमध्ये दिलेला, जसाच्या तसा स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न MPSCने विचारलेला आहे। पण 2009-10 या 15 वर्षाआधी ज्यावेळी मी परीक्षा द्यायचो त्यावेळी
अशा प्रकारचा ट्रेंड होता. आता ट्रेंड तो बदललेला आहे. आता ट्रेंड आता पुढच्या प्रश्नात तुम्हाला लक्षात येते पहा. फॉरेन अकाउंट्स ॲज अ सोर्स ऑफ एन्शंट इंडियन हिस्ट्री मे सम ॲडव्हान्टेज बट ऑल्सो सम शॉर्टकमिंग्स. म्हणजे जे विदेशी लेखक आहे त्यांनी जे त्यांची प्रवास वर्णनं लिहून ठेवलेली आहे त्यामध्ये काही कमतरतासुद्धा असू शकतात, तर लाभसुद्धा असू शकतात. हे आपल्याला एक्झामाइन करायचं आहे. पाहत आहे इथं एक्झामाइन करायचं आहे, या ठिकाणी इव्हॅल्युएट करायचं आहे. म्हणजे जसं की हा प्रश्नाचं हे विधान आहे, तर एक्झामिन ही त्या प्रश्नाच्या उत्तराची दिशा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आता काय काय झालेलं आहे आपल्याला, विदेशी लेखकाचं साहित्य म्हणजे पहा या ठिकाणी परकीय वृत्तांत हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुरातत्वीय साधने ही साहित्यिक साधनापेक्षा इतिहास समजण्यास जास्त सहाय्यभूत ठरतात. याच्यावर कमेंट करायची आहे. पहा कमेंट करायची. आता कमेंट, एक्झामिन, इव्हॅल्युएट ह्या सगळ्या संकल्पना मी पहिल्या व्हिडिओत समजून सांगितलेल्या आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर पुरातत्वीय साधनं ही साहित्यिक साधनापेक्षा श्रेष्ठ आहे. तर पाहत आहे सिलेबसमध्ये कुठे आहे हे आपल्याला, पुरातत्वीय साधने या ठिकाणी आहे आणि साहित्य साधने कुठं आहे या ठिकाणी आहे. तर या दोघांमधला फरक आणि यापैकी पुरातत्वीय साधने श्रेष्ठ कशी हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. याच्यावर कमेंट करा असा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पहा, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने म्हणून पुरातत्वीय साधनांचे महत्त्व विशद करा. पुन्हा पुरातत्वीय साधने म्हणजे टॉपिक जे दिलेलं आहे सिलेबसमध्ये त्या सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न नाही, त्यामुळे सिलेबस वाईज आपल्याला इथून पुढे अभ्यास करायचा आहे. सिलेबस वाईजच आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता आपण आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळू आणि तो म्हणजे आता अभ्यासक्रम. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पुरातत्वीय स्रोत कशाला म्हणायचं. तर पुरातत्वीय स्रोत ही सोपी संकल्पना असते. ज्या गोष्टी मानवानं त्याच्या जीवनाच्या काळामध्ये वापरल्या आणि त्या वस्तूनंतर तो सोडून निघून गेला इन द सेन्स ती संस्कृती नष्ट झाली किंवा ते मानव समाज तो मरण पावला, मृत्यू पावला, पण त्यांनी वापरलेल्या ह्या ज्या वस्तू आहेत, जसं इथं आपण पाहतो ही भांडी आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहतो आपण तर ही सिंधू संस्कृतीमधील आहत नाणी आहे, पंचमार्क कॉईन ज्याला म्हटलेलं आहे. हा त्या ठिकाणचा एक बैल सदृश्य चित्र आहे. त्यानंतर स्तूप आहे, त्यानंतर ही लेणी आहे, त्यानंतर अजंठ्यातली चित्रकला आहे, कुशाणाची नाणी आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर माणसाने कधीतरी वापरल्या, पण त्यानंतर ह्या सर्व गोष्टी तो सोडून निघून गेलेला आहे. मग ह्या आपल्यासाठी आता पुरातत्वीय स्रोत म्हणून कार्य करतात. मग पुरातत्वीय स्रोत याचा अर्थ काय तर मानवाने त्याच्या प्रारंभिक जीवनाच्या अवस्थेत ज्या वस्तू वापरल्या पण त्यानंतर तो सोडून निघून गेला, त्या वस्तू आज आपल्याला त्याच्या जीवनाचे पुरावे देतात. आणि ह्याच पुरातत्वीय साधनांचं महत्त्व आता जे PYQ आपण पाहिलेलं होतं त्या PYQमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, पुरातत्वीय साधनांचे महत्त्व काय. तर आता आपण थोडं विस्तृत आणि डिटेल याला अभ्यास करूया. पुरातत्वीय साधनांचं महत्त्व पहा. तर सर्वात आधी पुरातत्वीय साधनांचे प्रकार आपण घेतलेले आहेत. पुरातत्वीय साधनं म्हणजे कोणकोणती साधनं आहे, अभिलेख, त्यानंतर नाणी, त्यानंतर स्मारके, त्यानंतर वेगवेगळ्या मूर्ती, चित्रे आणि ताम्रपट इत्यादी प्रकारची पुरातत्वीय साधनांची यादी आपल्याकडे आहे. तर आता अभिलेखाचं स्वरूप कोणकोणत्या स्वरूपात हे अभिलेख उपलब्ध आहे. जसं आपण पुरातत्वीय साधनाचे प्रकार पाहिले, अभिलेख, नाणी, स्मारके, मूर्ती, चित्रकला, ताम्रपट. तर त्यातला पहिला प्रकार अभिलेख. अभिलेखाचं स्वरूप काय आहे तर अभिलेख कोणकोणत्या रूपात आहे, स्तंभालेख, जसं की आपण अशोकाचे स्तंभालेख म्हणतो, गुप्तकालीन स्तंभालेख म्हणतो, हे सर्व स्तंभालेखाच्या स्वरूपामध्ये आहेत. त्यानंतर काही अभिलेख स्तूपाच्या स्वरूपामध्ये आहे, जसं सांचीचा स्तूप आहे, त्या ठिकाणी तोरणावर केलेलं चित्रवर्णन आहे, त्या ठिकाणी जी श्रेणी होती किंवा व्यापारी गट होता त्यांनी दिलेला दानाचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. म्हणजे अभिलेखाचं महत्त्व हे व्यापारी
गटाचं त्या ठिकाणी समाजात असलेलं स्थान, समाजात असलेल्या इतर लोकांचं स्थान, हे सुद्धा आपल्याला अभिलेखाच्या माध्यमातून कळते. त्यानंतर ताम्रपट जसं की प्राचीन इतिहासामध्ये अभिलेखाचं स्वरूप हे दगडावर कोरीव काम करून केल्या जात होतं, पण हेच स्वरूप नंतर ताम्रपटावर आलं. म्हणजे जे स्तंभालेख अभिलेखाच्या स्वरूपामध्ये दगडावर कोरीव काम करून लिहिल्या जात होतं, हेच समोर ताम्रपटावर तांब्याच्या एका पत्र्यावर लिहिल्या जाऊ लागलं. त्यानंतर भिंतीवर काही काम केलं जाऊ लागलं. मूर्तीसुद्धा अभिलेखाचं काम करत असते. या अभिलेखाचे फायदे कोणकोणते आहे? तर सर्वात मोठा फायदा म्हणजे जसं साहित्यामध्ये छेडछाड करता येते. आपण पाहिलेलं आहे की जे युरोपियन युनानी लेखक आहे यांनी लिहिलेल्या साहित्य हे ओव्हर द इयर पुढच्या पिढीमध्ये काही ना काही बदल झालेले आहे. मेगास्थेनीजचं इंडिका आज उपलब्ध नाही आहे, पण त्याच्यानंतरच्या जे इतिहासकार आहे जसं की जस्टिन आहे, या लोकांनी त्याची काही माहिती आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली आहे. तर त्यामुळे साहित्यामध्ये छेडछाड करता येते. पण अभिलेख, स्तंभालेख, ताम्रपट, स्तूप या ठिकाणी ज्या नोंदी घेतलेल्या आहे, जसं की अलाहाबादची प्रशस्ती आहे, विल्सरचा स्तंभालेख आहे, या गोष्टीमध्ये छेडछाड करता येत नाही. त्यानंतर जी कालनिश्चिती आहे, ही कालनिश्चिती करण्यास हे अभिलेख खूप महत्त्वाचे ठरतात. जसं की बोगसकोई मध्य आशियामधील एक अभिलेख सापडलेला आहे, त्यावरून इसवी सन पूर्व 1400 मध्ये तो लिहिला गेला होता हे आपल्या लक्षात येते. या अभिलेखाचा वापर कुठं करू शकतो आपण? तर साहित्यिक स्रोतासोबत या अभिलेखाला तपासल्यानंतर यांची पुष्टी करता येते. म्हणजे हे अभिलेख आणि साहित्यिक नोंदी या जुळतात का, या गोष्टी आपल्याला तपासता येतात. जसं इंडिकामध्ये मेगास्थेनीजच्या, अर्थशास्त्रामध्ये चाणक्याच्या आणि स्तंभालेखामध्ये अशोकाच्या, या 3 गोष्टी एकमेकांसोबत पडताळून पाहिल्यानंतर अभिलेखाची सत्यता आपल्या पटून येते. म्हणजे पुरातत्वीय साधनांचं महत्त्व काय आहे? तर आपल्याला साहित्यिक स्रोतासोबत पडताळल्यानंतर सत्य घटनेची माहिती मिळते. आता याची काही उदाहरणंसुद्धा आहे अभिलेखाची. जसं की समुद्रगुप्ताची प्रयाग प्रशस्ती आहे. या ठिकाणी कुठे विजय मिळवला, वेगवेगळ्या राजांची वंशावळी, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख प्रयाग प्रशस्ती या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर मेहरोलीचा अभिलेख आहे. या मेहरोलीच्या अभिलेखावर राजा चंद्र असा उल्लेख आहे. तर भारतीय इतिहासकारांनी हा चंद्र म्हणजे चंद्रगुप्त असावा असं त्या ठिकाणी अंदाज लावलेला आहे. त्यानंतर सातवाहनकालीन अभिलेख आहे, चोलकालीन अभिलेख आहे, चालुक्यकालीन अभिलेख आहे, राष्ट्रकूटकालीन अभिलेख आहे. या सर्व अभिलेखामधून सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, तत्कालीन समाजामध्ये असलेलं शिक्षणाचं स्थान नेमकं कोणापुरतं होतं, धार्मिक इत्यादी गोष्टीवर प्रकाश पडतो. त्यानंतर पुढचा पुरातत्वीय साधनाचं महत्त्वाचं स्रोत आहे नाणी. आता नाणी हा घटक खूप डिटेल आपल्याला पाहायचा आहे याच्यासाठी की नाणकशास्त्रावर बरेचदा प्रश्न आलेला आहे. UPSCचा आवडता टॉपिक आहे. GS1 मध्ये सुद्धा आलटून पालटून 1-2 वर्षातून एकदा प्रश्न येतोच, आणि MPSC मध्ये तर नेहमी विचारलेला आहे. येणाऱ्या काळात पहिली जी आता आपली MPSC राहील डिस्क्रिप्टिव्ह, यामध्ये हा प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेड आहे. तर नाणी कधी जारी केल्या जात होती? तर नाणी ही प्राचीन काळापासूनच इश्यू केल्या जात असते. नाण्याचं वर्णन कसं आहे? तर या नाण्यावर राजाचं नाव आहे, त्याच्या साम्राज्याचा प्रसार कुठून कुठपर्यंत आहे हे आहे, आणि संबंधित राजाची साम्राज्याची समृद्धी, त्याचा विस्तार, संबंधित राजाचे त्या नाणीवर चित्र, जसं की कुशाण नाणी आहे, कुशाण नाणीवर त्याचे चित्र आहे. त्यानंतर आता या नाण्यांचे प्रकार कोणकोणते पहा. पहिला प्रकार आहे आहत नाणी आणि दुसरा प्रकार आहे विशेष नाणी. मग आहत नाणी कोणती? ज्या नाण्यावर आकृत्या जसं की अर्धचंद्र, वर्तुळ, त्रिकोण या प्रकारचे काहीतरी भौमितीय आकार आहे. तर ह्या नाणी म्हणजे व्यापाऱ्यांनी किंवा एखाद्या श्रेणीने किंवा नगर निगमने किंवा संभवतः काही राजांनी इश्यू केलेल्या असू शकतात. मग याचा प्रारंभ कुठं झाला आहत नाण्यांचा? तर आपल्याला माहीत आहे मानवी संस्कृतीची सुरुवात ही पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेली आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे झालेली नाही आहे. याची कारणं आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. ज्या सेक्शनमध्ये
मध्यपाषाण युगीन वगैरे संस्कृती आहे, तर त्यामध्ये आपण पाहूया. पण आता तूर्तास आपल्याला इथे स्त्रोत पाहायचे आहे. त्यामुळे या नाणीचा प्रारंभ वायव्य भारतामध्ये ज्यावेळी हिंद यवन आक्रमण झालं, तर त्यावेळी आपल्याला या ठिकाणी तिचा प्रारंभ दिसून येतं. मग विशेष नाणी कोणती आहे? विशेष नाणी म्हणजे जसं की कुशाण राजांनी, गुप्त राजांनी आपल्यासाठी विशेष नाणी विजय म्हणून किंवा आर्थिक भरभराटीचं लक्षण म्हणून नाणी पाडली होती. ही विशेष नाणी आहे. जसं की गुप्त राजा समुद्रगुप्त याने अश्वमेध यज्ञ केला होता. या अश्वमेध यज्ञाचा उल्लेख त्याच्या नाण्यावर आहे. गुप्त राजा समुद्रगुप्ताचं अश्वमेध यज्ञ केलेलं नाणी आहे त्याची. त्याच्यानंतर विणाधारी नाणी आहे. याचा अर्थ काय, तर तो राजा हा संगीतज्ञ असल्याचं आपल्या लक्षात येते. पश्चिमी शक जे होते त्यांनी चांदीची नाणी इश्यू केली होती. आता मग नाणकशास्त्राचा फायदा काय आहे, तर नाणकशास्त्राचा सगळ्यात मोठा फायदा हा झालेला आहे इतिहास लेखनामध्ये. यवन आणि हिंद आक्रमण इतिहास कळलेला आहे. सगळ्यात मोठं पुरातत्वीय स्त्रोत नाणी, आणि आत्ताच आपण बघितलं की यामध्ये छेडछाड करता येत नाही. त्यामुळे यवन आणि हिंद आक्रमणाचा इतिहास आपल्याला नाणकशास्त्रातून कळलेला आहे. शक, कुशाण, पल्लव इतिहासाची पुनर्निर्मितीसुद्धा यातूनच झालेली आहे. पांचाल, मित्र, यौधेय, मालव इत्यादी गणराज्यांनीसुद्धा नाणी प्रचलित केली होती आणि याचा प्रारंभ हिंद यवन आक्रमणापासूनच झालेला होता. म्हणजे त्या राजांचं पाहून आपल्या भारतीय भूमीतील जी गणराज्य होती त्या गणराज्यातील राजांनीसुद्धा अशा प्रकारची नाणी नंतर प्रचलित केली. आणि जर समजा एकाच जागेवर भरपूर नाणी आढळून आली, याचा अर्थ काय, तर ते आर्थिक शक्तीचं केंद्र असावं असं मानले जाते. त्यानंतर पुढचं पुरातत्वीय स्त्रोत महत्त्वाचा आहे ताम्रपट. ताम्रपट, आता ताम्रपट हे सरकारी असू शकतात, गैरसरकारी असू शकतात. मौर्य काळापर्यंत, मौर्य काळाच्या आधी संभवतः आपण म्हटलं की प्राचीन काळात मोठ्या प्रमाणात दगडावर शिलालेख, स्तंभालेख लिहिल्या जात होते. पण मौर्यानंतर किंवा प्राचीन काळाच्या उत्तरार्धात, मध्ययुगाच्या पूर्वार्धात ताम्रपट मोठ्या प्रमाणात येऊ लागले आणि गैरसरकारीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. मग याचा जास्त उपयोग कुठं केला होता ताम्रपट, तर एखाद्या राजाने किंवा मौर्यानंतर जी एकीकृत राज्यव्यवस्था विस्तृत झाली किंवा विखुरल्या गेली, त्यानंतर सामंत तयार झाले. या लोकांनी, सामंतांनी मोठ्या प्रमाणात भूमी अनुदान दिलं गेलं. मग ही भूमी अनुदानाचा काय पुरावा आहे, तर ताम्रपट. या ताम्रपटातून आपल्याला भूमी अनुदान समजून येते, मंदिरांना दिलेले दान समजून येते. मग या ताम्रपटाचा फायदा आपल्याला इतिहास लेखनात कशा पद्धतीने झालेला आहे, तर भाषेचं ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे. ताम्रपट कोणत्या भाषेत लिहिलेला आहे हे आपल्याला यातून कळलेलं आहे. जसं की गुप्त पूर्व काळामध्ये प्राकृत भाषा मोठ्या प्रमाणात चालत होती. आपल्याला माहीत आहे की जैन या धर्माने प्राकृत भाषेतून सामान्य जनतेला संदेश दिलेला आहे. तर ताम्रपट हे गुप्तपूर्व काळात प्राकृत भाषेत होते. याचा अर्थ काय, तर जैनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येतो. मात्र गुप्तोत्तर काळामध्ये संस्कृत मधील ताम्रपट मोठ्या प्रमाणात दिसून येतात. याचा अर्थ काय, तर गुप्तोत्तर काळामध्ये ब्राह्मण संस्कृती रुजायला लागली आणि यातून सामाजिक, आर्थिक, राजकीय इत्यादी व्यवस्थेची आपल्याला माहिती हळूहळू होत गेली. यानंतर इतिहासाची जी साधने आहे इतिहास लेखनाची, तर इतिहास लेखनाची साधने या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. आता तुम्हाला आधीच सांगितलं की जी आपण कंटेंट जो तयार केलेला आहे हा स्टँडर्ड मटेरियलमधून तयार केलेला आहे. हे स्टेट बोर्डमधलं आहे जसंच्या तसं. तर प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने ही भौतिक साधने पहा कोणकोणती आहे. पहिलं आहे वस्तुरूपातील गुहाचित्र, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने व दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी. पहा पुन्हा या ठिकाणी नाणी आलेलं आहे. नाणकशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर शस्त्रे. मग स्मारके किंवा वस्तू कोणकोणत्या आहेत, तर गुहा आपल्या इथे आहे. आजीवक गुहा आहे, दशरथानं केलेली. खारवेलाची गुहा आहे. त्यानंतर वेगवेगळी स्मारके आहे, जसे की महाराष्ट्रामध्ये जोरवे संस्कृती आहे,
त्यानंतर MP मधील कायत संस्कृती आहे, या ठिकाणची घरे आहे, स्तूप आहे, सांचीचा स्तूप आहे, घुमर स्तूप आहे, लेणी आहे, वेगवेगळी मंदिरे आहे, चर्च आहे, मशिदी आहे, स्तंभ आहे. आता लिखित साधने, आता आपण अजून साहित्याकडे जायचं आहोत, पण या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने हा स्ट्रेट प्रश्न येऊ शकतो. तर त्यासाठी हा चार्ट महत्त्वाचा आहे. हडप्पा लिपीतील लेख, चित्रलिपी आहे ही, चित्रलिपी हा शब्द लिहू शकतो आपण. वैदिक साहित्य, त्यानंतर मेसोपोटेमियातील इष्टिका लेख, हा शब्द एक मराठीमध्ये नवीन आहे. इष्टिका लेख हा लक्षात ठेवायला हरकत नाही. महाभारत रामायण यांच्यातील हस्तलिखित पोथ्या, पोथीला सुद्धा लिखित साधनामध्ये महत्त्व दिलेलं आहे. जैन आणि बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे वर्णन, चिनी प्रवाशांचं वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख. आता पुन्हा मौखिक साधनं. मौखिक साधनं प्राचीन भारतात मौखिक परंपरेनं जपलेलं वैदिक साहित्य होतं. आपल्याला माहीत आहे की वैदिक साहित्य हे श्रुती होती, म्हणजे मागच्या पिढीनं पुढच्या पिढीला ऐकवायचं आणि ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायचं. म्हणजे हडप्पा जे निवासी होते, हडप्पा निवासाकडे लिपी होती पण आपल्याला वाचता नाही आली. वैदिक जी संस्कृती होती त्यांच्याकडे लिपी नव्हती पण मौखिक साहित्य होतं. बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचे रूपांतर पुढच्या काळात झाले तरी त्यांच्या पठणाची परंपरा मात्र अजूनही सुरूच आहे. या मौखिक स्वरूपातील साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याला आपण मौखिक साधन असं म्हणतो. यानंतर इतिहास लेखनात स्मारके किंवा मूर्तिकला किंवा चित्रकला आणि मंदिरे यांचं महत्त्व काय आहे? तर स्मारक, मूर्तिकला, चित्रकला, मंदिरे यांच्या निर्मितीचं कारण काय होतं किंवा यातून बांधकामकर्त्या शासकाचा उद्देश काय होता हे आपल्याला कळून येते. तर पहा, हडप्पा व मोहेंजोदडो येथील अवशेषावरून संस्कृतीची पुन्हा निर्मिती शक्य झालेली आहे. आता ज्या वेळेस आपण पुरातत्वीय स्रोतांचं कशा पद्धतीनं अन्वेषण, उत्खनन आणि विश्लेषण केले जाते त्यात हे पाहत असतो की उत्खनन करताना व्हर्टिकल उत्खनन, ज्याला ऊर्ध्व उत्खनन असं म्हटलं जाते, आणि दुसरा प्रकार आहे हॉरिझॉन्टल उत्खनन. म्हणजे हे या प्रकारचं आपलं झालं व्हर्टिकल उत्खनन. समजा हडप्पा हे स्थळ आहे, त्या ठिकाणी एक विटा सापडल्या होत्या रेल्वेचं काम सुरू असताना, तर त्या ठिकाणी साधं एक उत्खनन केलं. ते उत्खनन कसं केलं तर ज्या पद्धतीने आपण विहीर खोदतो त्या ठिकाणी तशा पद्धतीचं खोदकाम केलं तर विटा आणि काही स्नानगृह सापडलं. मग लक्षात आलं की आपण या ठिकाणी आणखी आजूबाजूला उत्खनन केलं पाहिजे, म्हणजे त्याचा विस्तार हा हॉरिझॉन्टल झाला. म्हणजे हा ऊर्ध्व किंवा व्हर्टिकल आणि हा हॉरिझॉन्टल किंवा क्षितिज समांतर. तर अशा प्रकारचं उत्खनन झाल्यानंतर त्यावरून या संस्कृतीची पुनर्निर्मिती शक्य झालेली आहे. त्यानंतर मानवी समाज विभाजित होता हे आपल्या लक्षात येते. यातून आर्थिक भेदभावसुद्धा त्या ठिकाणी होता हे लक्षात येते. म्हणजे स्मारकाचं महत्त्व काय आहे, जसं आपण म्हटलं की त्या ठिकाणी झालेल्या उत्खननावरून मानवी समाज 2 भागात विभाजित होता हे लक्षात येते. आपण स्टेट बोर्ड वाचलं असेल तर त्यामध्ये दिलेलं आहे की तटबंदी असलेला एक एरिया आणि सामान्य जनतेचा, कारखान्याचा असलेला दुसरा एरिया, अशा प्रकारचे 2 एरिये त्या ठिकाणी त्या स्टेट बोर्डानं दाखवलेले आहे. याचा अर्थ काय, या ठिकाणी राहणारा मानव आणि या ठिकाणी राहणारा मानव हे वेगवेगळे जीवन जगत होते. म्हणजे समाज हा विभाजित झालेला होता हे आपल्या लक्षात येते. त्यामुळे स्मारकाचं महत्त्व आपल्याला अशा पद्धतीनं सांगता येते की मानवी समाजाचं विभाजन कशा पद्धतीने झालं होतं हे आपल्या लक्षात येते. आर्थिक भेदभाव होता. पुढचं आहे स्मारकाचं महत्त्व. अरिकमेडू बंदरावर खोदकाम झालेलं आहे. अरिकमेडू बंदर जे पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये अरिकमेडू बंदराचा उल्लेख आहे. इतरही उल्लेख आहे, ज्यावेळी पुस्तकाचा अभ्यास पाहू आपण त्यामध्ये पाहू, पण तुर्तास आपल्याला स्मारकाचं महत्त्व काय आहे तर अरिकमेडू या ठिकाणी ज्यावेळी खोदकाम झालं, ज्याला आपण ऊर्ध्व पुरातत्वीय उत्खनन किंवा व्हर्टिकल
व्हर्टिकल एक्सकॅव्हेशन झालं त्यावेळी त्या ठिकाणी विदेशी नाणी सापडलेली आहे, रोमन नाणी सापडली आहे. याचा अर्थ काय, तर या ठिकाणावरून रोमन व्यापारी येऊन पारसी व्यापाऱ्यांसोबत व्यापार करत होते. जसं पश्चिम बंदरावर ब्रिटिशापूर्वी पारसी व्यापारी मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होते असे पुरावे आहे. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की रोमन व्यापारी पश्चिम किनाऱ्यावर येऊन अरिकमेडू बंदरावर मोठ्या प्रमाणात व्यापार करत होता. हे त्या नाण्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे स्मारकाच्या बाबतीत. तक्षशिला आणि मथुरा या ठिकाणी मूर्तिकलेची माहिती मिळते. आता तक्षशिला या ठिकाणी जर गेलो आपण, सध्याचा पाकिस्तान अफगाणिस्तानचा भाग, तर बुद्ध मूर्तिकला या ठिकाणी आहे. मथुरा या ठिकाणी सुद्धा मूर्तिकला आहे. पण तक्षशिलेची मूर्तिकला आणि मथुरेची मूर्तिकला यामध्ये फरक आहे. हा प्रश्न, दोन्ही प्रश्न UPSC आणि MPSCत मल्टिपल टाईम विचारून झालेला आहे. जसं की तक्षशिला येथील बुद्धमूर्तीवर रोमन स्थापत्याचा प्रभाव आहे आणि मथुरा येथील ही आपली इंडिजिनियस म्हणजे स्थानिक शिल्पकला आहे. तक्षशिला या ठिकाणी रोमन जी देवता आहे त्या देवतेच्या मूर्तीप्रमाणे या ठिकाणची भगवान बुद्धाची मूर्ती आहे. तर मथुरा येथील भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या डोक्यामागे आभा मंडळ आहे, प्रभा मंडळ आहे. आणि भगवान बुद्धाची तक्षशिला येथील मूर्ती ही आपलं हस्त या ठिकाणी आशीर्वाद ज्याप्रमाणे देतो आपण त्याप्रमाणेच्या स्वरूपातील ही मूर्ती आहे. तुम्ही गुगलवर पाहू शकता किंवा मी पण टाकून देईन ग्रुपमध्ये. त्यानंतर चित्रकलेचं काय महत्त्व आहे आपल्याला या ठिकाणी, तर सांचीचा जो स्तूप आहे त्या ठिकाणी चित्र आहे, भारवूतचा स्तूप आहे, अजंठामध्ये स्तूप आहे, एलोरामध्ये स्तूप आहे, बाग लेणी जी आहे त्या ठिकाणी स्तूप आहे. तर या ठिकाणच्या चित्रकलेमध्ये बौद्ध इतिहास मोठ्या प्रमाणात दडलेला आहे. जसं की पंख असलेला सिंह या ठिकाणी दाखवलेला आहे. विदेशी काही प्रवासी भारतीय राजाच्या दरबारात येऊन चर्चा करत असलेले अजंठा या ठिकाणी चित्र आहे. म्हणजे आता हे कोण आहे प्रवासी, तर यांची पडताळणी करण्यासाठी मग आपल्याला पुन्हा साहित्य जे लिहिलेलं आहे त्याच्यासोबत पडताळणी करावं लागते. तर हे खूप मोठं यश आहे चित्रकलेचं, ज्यातून आपण भारतीय इतिहासाची पुनर्लेखन करू शकतो. त्यानंतर शल्यचिकित्सेचे पुरावे आहे. जसं की राजस्थान येथील कालीबंगा या ठिकाणी एक स्कल सापडलेला आहे, ज्याला आपण मानवी सांगाडा म्हणतो. तर त्या डोक्यामध्ये 6 छिद्र दिसून येतात. याचा अर्थ काय, तर हे शल्यचिकित्सेचं उदाहरण असू शकते. त्यानंतर हडप्पा मोहरा नाणी वगैरे, तर ह्या 500पेक्षा जास्त सापडलेला आहे. याचा अर्थ काय, तर हडप्पा ही एक तत्कालीन इतर संस्कृतीचा विचार करता विकसित व्यापार संस्कृती होती. त्यांचा स्वतःचा धर्म होता. त्या आकाराने चौकोनी आहेत हडप्पा मोहरा, आणि या स्टेटाईट नावाच्या मूल्यवान नाजूक अशा दगडापासून बनवल्या जात होत्या. त्यानंतर हडप्पाची स्वतःची लिपी होती जी चित्रलिपी म्हटल्या जातात. पिक्टोग्राफिक चित्र आणि लिपी दोन्हीचाही वापर या ठिकाणी केलेला आहे. त्यांचा स्वतःचा धर्म होता. त्यामध्ये पशुपती हा, जसं बैलाचं चित्र आपण आधी सुरुवातीला नाण्यावर बघितलं होतं, तर ते या ठिकाणी त्यांना आदर्श मानलं जात होतं. बैल आणि गेंडा यांचे चित्रसुद्धा महत्त्वाचं होतं. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक PYQ बघितला होता, त्यामध्ये उल्लेख होता की बैल आणि सिंहाचं भारतीय संस्कृती, कला, पौराणिक कथा यामध्ये असलेलं महत्त्व. तर इथून आपल्या प्रश्नाची सुरुवात होते. आणि राखालदास बॅनर्जी आणि दयाराम साहनी या 2 व्यक्तीने हडप्पा या ठिकाणच्या वेगवेगळ्या पुराव्यावर काम केलेलं आहे. त्यानंतर पुढचा आपला सेक्शन दिलेला आहे, पुरातत्वीय आणि साहित्य स्त्रोत समानांतर वापर कसा करता येईल. आता हे जे प्रश्न सांगतोय आपण किंवा मुद्दे घेतोय हे सर्वच्या सर्व PYQ आहे, UPSCमधून तयार केलेले, तुम्ही चेक करू शकता. पूर्व ऐतिहासिक काळाचे पुरातत्वीय पुरावे हे कमी आहे आणि साहित्य स्त्रोत वापर आहे. म्हणजे पुरातत्वीय जे पुरावे आहेत, जसं आपण बघितलं की मातीची भांडी आहे किंवा टेराकोट्टा भांडी आहे, त्यानंतर स्मारके आहे, इमारती आहे, मूर्ती आहे. तर पुरातत्वीय पुरावे कमी आहेत पण साहित्य भरपूर लिहिलं गेलेलं आहे. पण या दोन्ही गोष्टीचे आपापले गुण आहेत, आपापले दोष आहेत, जे आपल्याला डिस्कस, कमेंट, ॲनालाइज, क्रिटिकल ॲनालाइज अशा पद्धतीनं आयोग विचारत असतात.
तर या दोन गोष्टी आपल्याला सायमल्टेनियस जर वापरला तर इतिहास लेखन करायला सोपं जातं. उदाहरण पण बघितलं आपण, जसं की चंद्रगुप्ताच्या वेळी जे आक्रमण झालं होतं अलेक्झांडरचं, त्यावेळी चंद्रगुप्ताला सँड्रोकस असं नाव दिलेलं होतं. मग हे सँड्रोकट्स कोण आहे, तर याच्यासाठी पुन्हा भारतीय साहित्याचा वापर करावा लागला. त्यातून चंद्रगुप्त मौर्य हाच सँड्रोकट्स आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागलं. म्हणजे पुरातत्वीय स्रोत, साहित्य स्रोत यांचा सायमल्टेनियस वापर आपल्याला करावा लागला. त्यानंतर काही गोष्टींचे पुरावे तसेही कमीच आहे. जसं हडप्पाचा ऱ्हास का झाला, तर अनेक जण पर्यावरणीय कारण सांगतात आणि विश्लेषण केल्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने C14 वनस्पतीशास्त्रीय, तर आपल्याला पर्यावरणीय कारण असू शकते असा सुद्धा एक नवीन दृष्टिकोन या ठिकाणी आलेला आहे. तर हे पुरातत्वीय स्रोत झालं, पण साहित्य स्रोत याच्यासोबत आपल्याला मिळवावं लागेल. त्यानंतर हडप्पा स्थळावरील बरीच सामग्री, विटा ह्या नष्ट झालेल्या आहे किंवा चोरून नेलेल्या आहे. त्यामुळे पुराव्यांचं साहित्यिक विश्लेषण व मूल्यांकन करणे गरजेचं आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवल्याने सुद्धा साक्ष्याची तपासणी करणे गरजेचं आहे. अशोक काळातील जे स्तंभ आहे ते स्तंभ मोठ्या प्रमाणात आज एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्यात आलेले आहे किंवा काही स्तंभ फुटलेल्या अवस्थेत आहे. तर यांची सुद्धा तपासणी करण्यासाठी साहित्यिक स्रोतांचा वापर केल्यानं यामध्ये दिलेली माहिती जी आहे त्यात पुष्टी करता येते. त्यानंतर जसं आपण ऊर्ध्व आणि आडवं, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल उत्खनन पाहिलं होतं, त्याद्वारे हडप्पाचे नागरीकरण हे फर्स्ट नागरीकरण असल्याचे सिद्ध होते. हडप्पा चित्रलिपीचे वाचन न झाल्याने हडप्पाविषयीची साहित्य स्रोत हे अजूनपर्यंतसुद्धा अज्ञातच आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे, सिलेबसमध्येच दिलेला पुढचा टॉपिक होता साहित्य साधने. आता साहित्य साधने कोणकोणती आहे ती पाहायची आहे. आपलं थोडं लांब होतं व्हिडिओ, पण आता त्याला पर्याय नाही, शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करू आपण. यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला साहित्य साधने. तर साहित्य साधने कोणकोणती आहे? धार्मिक साहित्य आणि धर्मेतर साहित्य. तर भारतामध्ये पर्याप्त स्वरूपात ऐतिहासिक साधने आणि विचार त्यावेळी स्पष्ट होतात, पण भारतीय इतिहासकार जे होते ते धर्मग्रंथ लेखनावर मोठ्या प्रमाणात भर देत होते. जसे की भारद्वाज, वशिष्ठ, अगस्त्य, व्यास, वाल्मिकी, इतरसुद्धा नावं, उग्रश्रवा वगैरे हे नावं आपण तत्कालीन भारतीय जे इतिहासाच्या नोंदी घेतलेल्या धर्मग्रंथ लेखक यांना इतिहासकारच म्हणू शकतो. पण यांचा दृष्टिकोन हा वेगळा होता. आपण युरोपियन दृष्टिकोन यांच्यासोबत जोडल्यास तो वेगळा आहे. हिरोडोटसचा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. भारतीय इतिहास लेखकामध्ये तो क्रमवार इतिहास लेखनाचा दृष्टिकोन दिसत नाही, म्हणूनच हिरोडोटसला इतिहासाचे जनक म्हटले जाते. त्यानंतर साहित्य स्रोताच्या अभ्यासाच्या दृष्टीने दोन प्रकार पाडू शकतो आपण, धार्मिक साहित्य, धर्मेतर साहित्य. तर धार्मिक साहित्य ब्राह्मण साहित्य, जैन साहित्य, बौद्ध साहित्य आहे आणि धर्मेतर तर भरपूर आहे. तर ब्राह्मणी साहित्य कोणकोणते आहे? तर ऋग्वेदाचा काळ साधारणपणे 1500 इसवी सन पूर्व ते 1000 इसवी सन पूर्व. त्यानंतर सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे 1000 इसवी सन पूर्व ते 500 इसवी सन पूर्व. आणि साधारणपणे इसवी सन पूर्व 500 पासून इसवी सनानंतरचे 400 वर्ष असं मोठ्या कालखंडात रामायण, महाभारत इत्यादी अभिजात साहित्याचं संकलन चालू होतं. यामध्ये मोठ्या प्रमाणात राजवंश आणि राजकीय घडामोडीवर भर देण्यात आलेला आहे. त्यानंतर 18 पुराणे भारतीय संस्कृतीत महत्त्वाची जागा आहे. त्याचं लेखनसुद्धा इसवी सन पूर्व 600 पासूनच सुरुवात झालेलं होतं. यात महत्त्वाचे आहे मत्स्यपुराण, वायुपुराण, विष्णुपुराण. या सर्वांमध्ये राजकीय घडामोडीवर मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. त्यानंतर मौर्य धर्मेतर साहित्य. धर्मेतर साहित्य कोणतं आहे? तर मौर्य पूर्वकाळ यामध्ये महत्त्वाचं आहे पाणिनी, त्याचं अष्टाध्यायी. पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये काय काय दिलेलं आहे? तर जे ब्राह्मण साहित्यामध्ये लिहिलेलं आहे, जैन साहित्यामध्ये लिहिलेलं आहे, बौद्ध साहित्यामध्ये लिहिलेला आहे, त्या गोष्टीचा उल्लेख पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये आहे आणि हे पूर्व मौर्य काळातील आहे. जसं की जैन हे प्राकृतमध्ये जनतेला संबोधन करत होते, बौद्ध पालीमध्ये करत होते. जैनांचं धार्मिक साहित्याचं संकलन वल्लभी येथे इसवी सनानंतर 600च्या दरम्यान झालं. भगवती सूत्र हे जैनांचं महत्त्वाचं होतं, ज्यामध्ये महाजनपदाचा उल्लेख आहे, भगवान महावीरांच्या जन्माविषयी व इतर माहिती आहे. हेमचंद्राचं परिशिष्ट पर्वन, जीनसेनचं आदिपुराण आणि भद्रबाहुचरित या साहित्यामध्ये जैन धर्माविषयी बरीच माहिती दिलेली आहे.
थोडं फास्ट होतं आहे आपलं, पण आपली ही लक्षात ठेवा रिव्हिजन बॅच आहे. डिटेल बॅच ज्यावेळी राहील त्यावेळी याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात डिटेल घेतले आहे. या प्रत्येक गोष्टीवर एक एक प्रश्न येऊ शकतो, नो डाऊट. त्यानंतर बौद्ध साहित्याचं महत्त्व आहे. बौद्ध साहित्य जनसामान्यांच्या भाषेतून लोकांना संदेश देत होती, जसं की पाली भाषा सामान्य जनतेची तत्कालीन भाषा. त्यामुळे प्रथमच जैन आणि बौद्ध या दोन धर्मामुळे जनसामान्यांचे तत्त्व हे साहित्यामध्ये दिसून आलेलं आहे. हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आता साहित्याचा महत्त्वाचा विषय ही सामान्य जनता झाली होती. त्यानंतर विनय पिटक बौद्ध धर्माचे नियम या ठिकाणी दिलेले आहे. सुत्त पिटक म्हणजे भगवान बुद्धाचे वचन, धर्माचे विचार या ठिकाणी दिलेले आहे. त्याचप्रमाणे अभिधम्य पिटक हे सुद्धा महत्त्वाचं साहित्य आहे. या सर्व साहित्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडींची माहिती दिलेली आहे. त्यानंतर धर्मेतर साहित्यात आत्ताच आपण पाणिनीच्या अष्टाध्यायीबद्दल बोललो, जे मौर्याच्या आधीच्या काळाबद्दल माहिती देते. मौर्य काळाबद्दल धर्मेतर साहित्य कोणतं आहे मौर्य काळात लिहिलं गेलेलं, तर मुद्रा राक्षस विशाखा दत्ताचं आहे. क्षेमेंद्रचं बृहत कथा मंजिरी आहे. सोमदेवचं कथासरित सागर आहे. अर्थशास्त्र आहे, इंडिका आहे. या प्रत्येक जो मुद्दा आहे मुद्रा राक्षस विशाखा दत्त याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. क्षेमेंद्राचं बृहत कथा मंजिरी यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. पण आपण याला डिवाईड केलेला आहे मौर्य काळ. मग मौर्य काळ आपण लक्षात राहिलं की मुद्रा राक्षस मौर्य काळातलं, क्षेमेंद्राचं बृहत कथा मंजिरी मौर्य काळातलं. आणि असा जर प्रश्न आला पाणिनीचे अष्टाध्यायीचं भारतीय इतिहासातील महत्त्व, तर ते पूर्व मौर्य काळातील होतं. पूर्व मौर्य काळ पाणिनी. बस एवढं जरी लक्षात आलं तरी आपण एक व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर डिझाईन करू शकतो. त्यानंतर शुंग काळ आला की पतंजली. बस शुंग पतंजली त्याचं महाभाष्य. त्यानंतर बाणभट्टाचं हर्षवर्धन. गार्गी संहिता. गार्गी संहितेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जे यवन आणि हिंद राज्य यांच्याबद्दल बोललो, हे आपल्याला कुठं माहिती पडली? गार्गी संहिता हा सर्वात मोठा स्रोत आहे, ज्या माध्यमातून आपल्याला यवन आक्रमण, मथुरा, पांचाल या ठिकाणी असलेल्या अग्निमित्र राजाने यवनांचा आक्रमणाचा प्रतिकार केला होता. हे गार्गी संहितेमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे साहित्याचं महत्त्व अशा पद्धतीने इतिहास लेखनात आहे. 4-5 वेळा हे रिव्हिजन करावे लागेल, त्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. हेमचंद्र कुमारपाल चरित यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडीचे वर्णन हेमचंद्राने केलेलं आहे. आता पुन्हा PYQ धर्मग्रंथाचे इतिहास लेखनात महत्त्व काय आहे, हा PYQ आहे, त्यामुळे या ठिकाणी घेतला. बौद्ध, जैन ग्रंथ व पुराणातून आपल्याला राजाची वंशावळी प्राप्त होते. पहिलं महत्त्व झालं राजाची वंशावळी माहीत असले म्हणजे इतिहास लेखन करायला सोय होते. काव्यग्रंथ व धार्मिक ग्रंथात भरपूर मिथक असल्याने संशोधन व विश्लेषण गरजेचे असते, असे रोमिला थापर यांनी म्हटलेलं आहे. रोमिला थापरचं स्टेटमेंट आपण इंट्रोडक्शनमध्ये जरी दिलं तरी आपल्या उत्तराला वजन येते. त्यांचं विधान काय होतं? काव्यग्रंथ, धार्मिक ग्रंथात भरपूर मिथक असतात, त्यामुळे आपल्याला संशोधन व विश्लेषण करणे गरजेचे असते. चरित्र, प्रशस्ती इत्यादीद्वारे प्राचीन भारतीय लोकजीवनाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. आणि धर्मग्रंथाचं इतिहास लेखनात महत्त्व तर आहेच, पण दोषसुद्धा आहे. दोष कोणता आहे? हिरोडोटसने ज्याप्रमाणे इतिहास लेखनात शास्त्रीय वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला, त्याप्रमाणे क्रमवार लेखनाचा भारतीय इतिहास लेखनात अभाव दिसतो. कारण हिरोडोटसने सुद्धा इसवी पूर्व 6व्या शतकातच लेखन केलं होतं. प्रथमच भारताचा उल्लेख हिरोडोटसने त्या ठिकाणी केला होता. त्यानंतर भारतीय धर्मग्रंथामध्ये अभिजनवर्ग, राजवंश, युद्ध इत्यादी विषयावर बोलताना मोठ्या प्रमाणात दिसतो. इतर विषयावर तितक्या मोठ्या प्रमाणात बोलताना दिसत नाही. या दोन गोष्टी आपण इथं मार्क करू शकतो. त्यानंतर संगम साहित्य इसवी सन पूर्व 300 ते इसवी सनानंतर 300 असा मोठा काळात संगम साहित्याचं संकलन झालेलं आहे. या ठिकाणी फर्स्ट झाली होती संगम साहित्य मदुराई या ठिकाणी, आणि तिथे अध्यक्ष होते अगतसार. इतकं आपण इंट्रोमध्ये लिहिलं तरी आपल्या उत्तराला थोडंफार वजन येते. म्हणजे प्रश्नाचे उत्तर कसे लिहावे हे मी तुम्हाला वारंवार सांगतच असतो, आजही सांगेन. त्यानंतर याचं संकलन अंतिम झालं होतं इसवी सनानंतर 6व्या शतकामध्ये. या संगम साहित्याचा दर्जा हा लौकिक साहित्य इन द सेन्स याला वरिष्ठ दर्जा, लौकिक दर्जा, दैवी दर्जा अशा प्रकारचं म्हणू शकतो आपण. याचं वर्णन पहा आता संगम साहित्यात काय काय. चोल, चेर, पांड्य 3 सत्ता महत्त्वाच्या आहे. चोल, चेर, पांड्य यांची राजकीय सामाजिक घडामोडीचं वर्णन केलेलं आहे.
या संगम साहित्यानुसार चोल चेर पांडे यांच्या काळात नगर समृद्ध होती. जसं की यांनी कावेरी पट्टणमचा उल्लेख केलेला, या ठिकाणी यवन व्यापारी आणि भारतीय व्यापारी देवाणघेवाण करत होते असं म्हटलेलं आहे. प्रारंभिक तमिळ लोकजीवनाची यांनी माहिती दिलेली आहे. आता याचे स्रोत कोणकोणते आहे, तर या संगम साहित्याला पडताळणी करण्यासाठी पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी, आपण सुरुवातीला म्हटलं की हा दृष्टिकोन टाकणं आवश्यक आहे. एखादी प्रश्न विचारला, त्याचं माहिती विचारली, तर त्याला ॲडिशनल म्हणून आपण ज्याला मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो, सध्या इंटरडिसिप्लिनरी मल्टीडिसिप्लिनरी ॲप्रोचवर काम होणं सुरू आहे. त्याच्यामुळे हा दृष्टिकोन आपल्याला ह्युमॅनिटीजमध्ये आवश्यक आहे घेणं. तर ही माहिती आपण पेरिप्लस ऑफ इरिथ्रियन सी या ठिकाणी दिलेल्या माहितीसोबत पडताळणी करू शकतो. संगम साहित्य कोणकोणते आहे? पहिला आहे अहम आणि दुसरं आहे पुरम. अहम म्हणजे काय, तर प्रेम कविता आपल्याला माहीत आहे, लवच्या बाबतीत ज्या कविता आहेत त्या अहम. आणि पुरम म्हणजे काय, तर युद्धकथा, युद्ध साहित्य, वीर साहित्य, हे पुरम आहे. अहम आणि पुरम हे संगम साहित्याचे दोन प्रकार आहेत. तमिळ व्याकरण तोलक्कपियम यांनी लिहिलेलं आहे. भाषेला एक विशिष्ट आकार, आयाम, मूळाक्षर देण्यासाठी व्याकरण आवश्यक असते, ते काम तोलक्कपियम यांनी केलेलं आहे संगम साहित्यामध्ये. आता पुट्टू कोण, तर 10 तमिळ राजांची या ग्रंथामध्ये प्रशंसा केलेली आहे. प्रशंसेचे पुस्तक आहे. याचा अर्थ या 10 राजांनी तमिळ संगम साहित्य डेव्हलप करण्याला, व्याकरण डेव्हलप करण्याला, तमिळ व्याकरण डेव्हलप करण्याला मदत केलेली आहे. संगम साहित्यावर नेहमी प्रश्न आलेले आहे UPSCमध्ये. यानंतर विदेशी साहित्य, पर्यटक पहा. गुप्त काळामध्ये फाह्यान आले होते. प्रश्न डायरेक्ट आलेला आहे, गुप्तकालीन फाह्यान यांनी वर्णन केलेला भारतीय समाज, असा प्रश्न आलेला आहे. आपण आत्ताच बघितलं आहे की त्या काळात प्रशस्ती लिहिलेली आहे, तर फाह्यान यांनी काय वर्णन केलं होतं, तो चीनचा होता. तर त्यासंबंधी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. हर्षवर्धन यांनी ह्युएनसंग यांनी हर्षवर्धन यांच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे. आता या दोघांनी लिहिले आहे, हे विदेशी पर्यटक आहे, तर यांचा सगळ्यात मोठा फायदा काय होणार हे आता पुढं पाहू आपण. त्यानंतर डायमेकस, ईद सिंग हे सुद्धा आलेले आहे. राजदूत म्हणून कोण आले होते, तर मेगास्थिनीज होता अशोक काळामध्ये, इंडिका ज्यांनी लिहिलेला आहे. डायमेसिस होता. तर अरबी प्रवासी अल मसुदी होते, सुलेमान होते, अल बरुनी होता. या लोकांनी काय काय लिहिलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ते आपण थोडक्यात लिहायचं आहे, लिहू शकतो आपण. काय लिहिलेलं आहे त्यांनी, या लोकांचं राहणीमान कसं होतं, भारतीय देशातील खानपान कसं होतं, त्याविषयी लिहिलेलं आहे. आणि मेजॉरिटी पॉझिटिव्हच लिहिलेलं आहे यांनी, लक्षात ठेवण्यासाठी. तर या विदेशी प्रवास वर्णनाचं महत्त्व काय आहे, तर या लोकांनी लिहिलेलं पूर्वग्रहमुक्त लेखन केलेलं आहे. मेगास्थेनीजनं भारतात दास नव्हते असे म्हटलेलं आहे. मेगास्थेनीज भारतात दास नव्हते असे म्हणतो, पण समाजामध्ये 7 जाती होत्या असं त्यानं म्हटलेलं आहे. म्हणजे अशोक काळामध्ये समाजात जाती होत्या असं त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे. संस्कृत साहित्यात राजवंशावर भर दिलेला आहे. पण विदेशी साहित्यिकांनी या प्रवास वर्णनं लिहिलेली आहे, यामध्ये सामाजिक आर्थिक बाजूसुद्धा यांनी लक्षात घेतलेलं आहे. जसं की लोकांचे राहणीमान कसं होतं, खानपान कसं होतं, हे अल बरुनी यांनी लिहिलेलं आहे. काही समाजामध्ये अतिशय वाईट परिस्थिती होती, गरिबी चिक्कार होती, असं सुद्धा अल बरुनींना लिहिलेलं आहे. तुम्हाला एक PDF पुढं दिसेलच, त्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे. मुस्लिम लेखक मोहम्मद पैगंबराच्या जीवनाशी संबंधित घटनांचे लेखन करणे पवित्र मानत होते. मुस्लिम लेखक मोहम्मद पैगंबराच्या जीवनाशी संबंधित घटना लिहिणे पवित्र मानत होते. त्यामुळे पुढे खलिफा ही जी संकल्पना आली, यांच्याविषयी लिहिणेसुद्धा पवित्र मानले जाऊ लागले. पुढे हीच संकल्पना सुलतानाच्या बाबतीतसुद्धा झाली, मुघलांच्या बाबतीतसुद्धा झाली. म्हणून वैज्ञानिक पद्धतीने लेखनकार्य मुस्लिम लेखकांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. 13व्या शतकात कागदांचा प्रसार विपुल प्रमाणात झाल्याने सुलतान काळातील सल्तनतकालीन लेखन मोठ्या प्रमाणात आज उपलब्ध आहे. तर हे जे विदेशी लेखक आले, जसं की सल्तनत काळात आलेले, यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यक्तिनिष्ठता जास्त आहे. एखाद्या राजाने एखाद्या प्रवास वर्णनाला प्रवासियांना मनसब दिली किंवा खूप मोठ्या भौतिक सोयीसुविधा दिल्या, तर तो प्रवासी साहजिक आहे त्या राजाबद्दल चांगलं लिहिल. तर व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. त्यानंतर धार्मिक पूर्वग्रह येऊ शकतो त्या लेखनामध्ये. नव्या व्यवस्थेचे, आता जसं की अल बरुनी आला, तर तो आपल्या मूळ देशात उझबेकिस्तानचा होता तो.
ख्वारिझमचा, तर तिथून इथं आला, तर तिथली भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती वेगळी, भारतातली सामाजिक परिस्थिती वेगळी. त्या परिस्थितीला अनुसरून तो भारतीय सामाजिक परिस्थितीचं लेखन करू शकतो. त्यामुळे अवास्तव वर्णन होऊ शकते, अशा प्रकारचं या ठिकाणी भीती असते. त्यानंतर प्राचीन भारतीय ऐतिहासिक साक्ष या अर्थाने वेद आणि श्रुतीचं काय महत्त्व आहे, तर तत्कालीन आर्थिक सामाजिक राजकीय घटनाक्रम, सामाजिक संघटन, धार्मिक तत्त्वज्ञानाची विस्तृत तथ्य आपल्याला वेद आणि श्रुतीतून मिळत असते. त्यानंतर इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 500 दरम्यान वायव्य भारतातून उत्तर भारताकडे मानवी जीवनाचे जे स्थलांतर झाले, आत्ताच आपण थोड्या वेळाआधी बघितलं होतं की संस्कृती ही पश्चिमेकडून पूर्वेकडे विकसित होत गेली, पूर्वेकडून पश्चिमेकडे नाही. याची भौगोलिक कारणं आहेत. त्यानंतर जनजाती कबिल्यांच्या स्वरूपातील मानव या अवस्थेपासून शेतकरी मानवी समूह या अवस्थेपर्यंत मानवाचा प्रवास झाला, हे सुद्धा आपल्याला या साहित्यातून समजते. या साहित्य स्रोतावर मर्यादा कोणकोणत्या आहे? श्रुती म्हणजे ऐकलेले किंवा मौखिक परंपरेने चाललेले साहित्य. यातील घटनांचे समकालीन स्रोत, उदाहरणार्थ इराणी झेंद अवेस्ता, एशिया मायनरचा बोगस कोई अभिलेख, ज्यामध्ये इंद्र, वरुण, नासत्य असे देवांचे उल्लेख आहे. त्यानंतर पेंटेड ग्रेवियर, रंगीत मृदभांडी यांच्याशी या मौखिक परंपरेचं तुलनात्मक अध्ययन करून त्यांची पुष्टी करून केल्यानंतरच तथ्य संकलन केलं तर इतिहास लेखनामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, सत्य पडताळणी केल्यानंतरच इतिहास लेखन करणं मध्ये याचा फायदा होऊ शकतो या साहित्याचा. भारतीय साहित्य व समकालीन विदेशी स्रोतांची पुष्टी करणे, उदाहरणार्थ युनानी लेखक यांनी इसवी सन पूर्व 326 मध्ये सिकंदरने भारतीय भूमीवर आक्रमण केले असे लिहिलेलं आहे. त्यावेळी भारतात सेंड्रोकट्स नावाचा राजा होता असे म्हटले. तर भारतीय समकालीन साहित्यानुसार त्यावेळी भारतात चंद्रगुप्त मौर्य हा राजा होता असे एशियाटिक सोसायटीचे जे प्रमुख होते विल्यम जॉन्स यांनी सिद्ध केले. मग आपण असे म्हणू शकतो की सेंड्रोकट्स आणि चंद्रगुप्त मौर्य हा एकच राजा होता. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याला युनानी लेखक त्यांना चंद्रगुप्त हा उच्चार येत नसल्याने सेंड्रोकट्स असा उच्चार ते करत होते. त्यानंतर मौर्य शासनाबद्दल युरोपीय इतिहासकार व अर्थशास्त्राला एकत्र जर अभ्यासलं, युरोपियन इतिहासकारांनी लिहिलेलं, जसं जस्टिनने लिहिलेला, हिरोडोटस तर होऊन गेले होते, पण तत्कालीन इतिहासकार, अर्थशास्त्र, त्यानंतर इंडिका यांचं जर एकत्र अभ्यास केलं तर मौर्य शासनाबद्दल अधिक चांगली माहिती, सत्य आणि तथ्य एकत्र आपल्याला कळू शकते. एखाद्या ग्रंथाचा कार्यकाल निश्चित करणे अवघड असते, कारण पुराणाचे बरेच वर्ष लेखन कार्य चालले. म्हणजे काही जसे गुण आहेत या साहित्याचे तसे दोषसुद्धा आहेत. जसा पहिला दोष आपण त्याला काय म्हणतो, कार्यकाल निश्चित करणे अवघड. त्यानंतर लेखक हे धार्मिक पूर्वग्रहाचे असू शकतात. जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की एखादा प्रवासी आला आणि त्याला संबंधित राजाने, सुलतानाने जर मोठ्या प्रमाणात भौतिक सुखसुविधा दिल्या तर तो प्रवासी त्या राजाबद्दल निश्चितच चांगलंच लिहिणार, सत्य परिस्थिती त्यातून आपल्याला समजणार नाही. म्हणजे त्या संबंधित धार्मिक पूर्वग्रहाने तो दूषित असू शकतो. बौद्ध लेखक एखादी घटना बौद्ध दृष्टिकोनातून पाहिल, इस्लामी लेखक एखादी घटना इस्लामी दृष्टिकोनातून पाहिल. पुरातत्वीय सामग्रीपेक्षा साहित्य स्रोत हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने प्रारंभिक विद्वानांनी साहित्य स्रोतास पुरातत्वीय स्रोतापेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलेलं आहे. आता पुरातत्वीय पुराव्याच्या मर्यादा कोणत्या आहे? पुरातत्वीय, आता आपण म्हटलं पुरातत्वीय स्रोत कोणते, तर मानवाने प्रारंभिक अवस्थेत वापरल्यानंतर ज्या वस्तू आज शिल्लक आहेत त्या वस्तूचा अभ्यास म्हणजे पुरातत्वीय स्रोत. या स्रोतामध्ये मानवीय हस्तक्षेप शक्यतोवर नसते. जसं की अशोकाचे शिलालेख आहे, ते हलवू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात, त्यामुळे आणि त्यावर ओव्हरराईट सुद्धा होऊ शकते. हडप्पा मूळ गावाची आता रचनेत बदल झालेला आहे, कारण त्या ठिकाणच्या विटा वगैरे चोरून नेलेल्या आहे, त्यामुळे त्या गावाची मूळ रचना ही आता नष्ट झालेली आहे. त्यानंतर प्रशस्ती किंवा अभिलेख हे एका विशिष्ट वर्गाचे विचार व्यक्त करतात. म्हणजे साहित्यामध्ये सुद्धा अभिजन वर्ग, राजवर्ग, कुलीन वर्ग यांच्याविषयी उल्लेख आहे. त्याचप्रमाणे अभिलेख व प्रशस्तीसुद्धा
हे वरिष्ठ वर्गाचेच विचार व्यक्त करतात, हे सर्वसमावेशक नाही, असे आर एस शर्मा, रोमिला थापर यांनी सुद्धा मत व्यक्त केलेलं आहे की हे सर्व वरिष्ठ वर्गची संबंधित असल्याने याच कारणाने गुप्त काळाला सुद्धा आपण सुवर्णयुग म्हणू शकत नाही, असे आर एस शर्मा, रोमिला थापर यांनी म्हटले आहे. कारण यामध्ये सर्वसमावेशकता नाही, फक्त वरिष्ठ वर्गाचा विचार केलेला आहे. आणि दुसरं कारण त्यांनी असंही सांगितलं होतं की या काळातील जी कला होती, साहित्य होतं, ते त्यापेक्षाही श्रेष्ठ ही मथुरा शैली आहे किंवा गांधार शैली आहे असं. त्यामुळे आता हे शेवटी ते मार्क्सवादी विचाराचे आहेत, त्यामुळे हे सगळं दिसून येते आपल्याला. तर इतिहास लेखनशास्त्राच्या ह्या ज्या शाखा आहे ह्या आपण सर्व अभ्यासक्रम झाल्यानंतर सर्वात शेवटी बघूया. मार्क्सवादी विचारधारा आहे, सबाल्टर्न विचारधारा आहे, त्याच्यानंतर कम्युनिस्ट विचारधारा आहे, त्यानंतर राष्ट्रवादी विचारधारा आहे, या इतिहास लेखनाच्या विचारधारा, वसाहतवादी विचारधारा आहे. हे आपण सर्वात शेवटी एक लेसन घेऊ, त्यामध्ये पाहू. ज्या स्रोतांचा आपण प्राथमिक स्रोत म्हणून अभ्यासतो तो स्रोत तत्कालीन मानवाचे बिनकामी सोडलेले असू शकते असं सुद्धा म्हणू शकतो आपण. म्हणजे एखादा पुरातत्वीय स्रोत हे आपण आज सिरियसली अभ्यास करत असू, पण तत्कालीन मानवाने ते बिनकामीचा स्रोत म्हणून सोडलेलं असू शकतो. उत्खननाचे स्रोत आपण आत्ताच पाहिलेलं आहे, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ह्या दोन गोष्टी आत्ताच आपण पाहिलेल्या आहे. तर व्हर्टिकलचे दोष हे आहे की यामधून विस्तार लक्षात येत नाही, सामाजिक आर्थिक परिस्थिती लक्षात येत नाही. तर क्षितिज समांतरचा सगळ्यात मोठा गुण हाच आहे की क्षितिज समांतर उत्खनन केल्यामुळे, म्हणजे आडवे उत्खनन केल्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय विस्तार आपल्याला एखाद्या राज्याचा, एखाद्या संस्कृतीचा दिसून येतो. त्यामुळे एखाद्या संस्कृतीची विस्तृत माहिती मिळवण्याकरिता क्षितिज समांतर उत्खनन होणे गरजेचे आहे, असं मॉर्टिमर व्हिलर यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वप्रथम आपल्याला ऊर्ध्व उत्खनन म्हणजे व्हर्टिकल एक्सकॅव्हेशन करायचं आहे. हे झाल्यानंतर तिथला अभ्यास पुढच्या टप्प्यात नेण्यासाठी त्याला हॉरिझॉन्टल एक्सकॅव्हेशन पुढील टप्प्यात करणे आवश्यक असते. हे मॉर्टिमर व्हिलरचं मत आहे, हे मत आपण टाकू शकतो. त्यानंतर पुरातत्वीय साहित्याचं विश्लेषण, मानवाने वापरलेल्या व मागे ठेवलेल्या वस्तूंचे विश्लेषण हे C14च्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक रिझोनन्सच्या माध्यमातून, थर्मोल्युमिनेशनच्या माध्यमातून, पोटॅशियम आर्गॉन टेस्टिंगच्या माध्यमातून आपण पुरातत्वीय साहित्याचं विश्लेषण करू शकतो. त्यानंतर प्राचीनतम विज्ञान साहित्य यावर सुद्धा 2 ते 3 प्रश्न आजपर्यंत येऊन गेलेले आहे. 2024मध्ये सुद्धा ब्रह्मगुप्ताचं ब्रह्म सिद्धांत, त्यानंतर आर्यभट्टाचं आर्यभट्टीयम, ब्रह्मगुप्ताचं ब्रह्मसिद्धांत आणि आणखी एक याच्यामध्ये होतं वराहमिहीर. या तिघांवर 2024मध्ये UPSCनं प्रश्न विचारलेला आहे की आर्यभट्टीयम, ब्रह्मगुप्त आणि वराहमिहीर यांचं कार्यक्षेत्र सांगा, अशा पद्धतीचा तो प्रश्न होता. तर प्राचीन भारतामध्ये विज्ञान साहित्य काय काय होतं, काय विकास झाला होता. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मॅक्स मुलरनी ही गोष्ट, कारण त्यावेळी ते ओरिएंटलिस्ट या विचारश्रेणाशी म्हणजे प्राच्यवादी विचारधारेशी संबंधित असल्यामुळे त्यांनी भारतीय साहित्याचा एक पॉझिटिव्ह या अर्थाने अभ्यास केलेला आहे. नंतर त्यांनी अथर्ववेदाचं महत्त्व मोठ्या प्रमाणात स्पष्ट केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की अथर्ववेदामध्ये मोठ्या प्रमाणात औषधीचं महत्त्व सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात औषधी आणि इतर गोष्टीबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती सांगितलेली आहे. पुढे चालून जे तक्षशिलेचे विद्यार्थी होते जीवक यांनी चिकित्साशास्त्र यावर मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. त्यानंतर चरक संहिता इसवी पूर्व 200च्या दरम्यान लिहिलेलं आहे आणि चरक संहितेमध्ये आणि सुश्रुत संहितेमध्ये, ज्याला आपण शल्यचिकित्सा म्हणतो किंवा आपल्या शरीराशी संबंधित इतर गोष्टींची माहिती, त्यावरचे उपचार याबद्दल चरक संहिता, सुश्रुत संहिता यामध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर गुप्त काळातील आलेले धन्वंतरी यांनी मानवी शरीर आणि त्याचा अभ्यास मोठ्या प्रमाणात केलेला आहे. गणित, खगोलशास्त्र, ज्याला ज्योतिष, फलज्योतिषी यांचे गणितीय समीकरणे, यांचे कॅल्क्युलेशन्स आर्यभट्टीयम या ग्रंथामध्ये आर्यभट्टाने लिहिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी लिहिलं नाही, पण आर्यभट्टाचं दुसरं लीलावती आहे, ज्यामध्ये सुद्धा या प्रकारचे कॅल्क्युलेशन मांडलेलं आहे.
ब्रह्मगुप्तानं ब्रह्मसिद्धांत मांडला होता. वराहमिहिरनं त्यामध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर पुढचं होतं हस्तार्यू वेद. प्राचीन विज्ञान साहित्यात हस्तार्यू वेदाला खूप महत्त्वाचं आहे, कारण राजे मोठ्या प्रमाणात घोडे आणि हत्ती युद्ध साहित्यासाठी वापरले जात होते. त्यामध्ये हत्तीला जर काही झालं तर युद्धभूमीवर त्यांचं काम महत्त्वाचं होतं. त्यामुळे हस्तार्यू वेद यामध्ये हत्तीवर कोणत्या चिकित्सा करायच्या, हत्तीबद्दल संपूर्ण चिकित्सेची माहिती हस्तार्यू वेद यामध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे प्राचीन विज्ञान साहित्याचं महत्त्व आहे. आता क्षेत्रीय भाषा साहित्य हा पुढचा मुद्दा आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये. क्षेत्रीय भाषा साहित्याचा का उदय झाला, याचं कारण होतं साम्राज्याचं विघटन झालं होतं. गुप्त साम्राज्याचं विघटन झालं, त्यानंतर काही गुप्तानंतरचा अंधकार युगाचा काळ म्हटल्या जाते तो तयार झाला. वास्तविक तो अंधकाराचा काळ नाही आहे, कारण नाणी आणि स्तंभालेख यातून आपण तो इतिहास पुढे आणू शकतो. त्यानंतर सामंतवादाचा उदय झाला आणि यातूनच क्षेत्रीय भाषा साहित्य विकसित झालं. तर बंगालमध्ये क्षेत्रीय भाषा साहित्य कोणकोणतं विकसित झालं? गौडवाहो हे वाक्पतीनं लिहिलेलं आहे. संध्याकाळ नंदीनं रामचरित लिहिलेलं आहे. या दोन्ही गोष्टीमध्ये बंगाली लोकांचे लोकजीवन, त्यांचं राहणीमान, खानपान इत्यादी गोष्टीचं महत्त्व सांगितलेलं आहे. संध्याकाळ नंदीनं रामचरितमधून धार्मिक आस्थेचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 11व्या शतकात कल्लन राजतरंगिणी लिहिल्या. राजतरंगिणीमध्ये भरपूर राजवंशाची माहिती दिलेली आहे. कोणकोणत्या राजांनी काश्मीरवर राज्य केलं या सर्व राजांची माहिती दिलेली आहे. खूप मोठा आहे हा टॉपिक, पण आपण इथं थोडक्यात घ्यायचं आहे, कारण क्षेत्रीय भाषा साहित्य असा प्रश्न आहे आपल्याला. राजस्थानमध्ये जे क्षेत्रीय भाषा साहित्य निर्माण झाले यामध्ये पृथ्वीराज रासो, परमार रासो, बिसलदेव रासो हे महत्त्वाचे साहित्य त्या ठिकाणी विकसित झालेले आहे. विदेशी स्रोत, आत्ताच आपण बघितलं विदेशी स्रोत. तर याचा फायदा काय होतो, तर देशांतर्गत साहित्यातील नोंदीची सत्यता पडताळणी करण्यासाठी, पुष्टी करण्यासाठी आपल्याला विदेशी स्रोत वापरायचे आहे. जसं युनानींनी चंद्रगुप्त मौर्याला सँड्रोकट म्हटले, तर ब्रिटिशांच्या विल्यम जोन्स यांनी चंद्रगुप्त मौर्य अशी पुष्टी केली होती. त्यानंतर हेरोडोटसने इसवी सन पूर्व 600च्या दरम्यान भारताचा प्रथमच उल्लेख केलेला होता. सिकंदरचे इतिहासकार, ज्यावेळी सिकंदर स्वारीवर आला होता त्यावेळी त्याने एरिस्टोबुलस, कार्टियम इत्यादी वायव्य भारतामध्ये इतिहासकार तो सोबत घेऊन आला. या इतिहासकारांनी सामाजिक राजकीय संदर्भाने तत्कालीन वायव्य भारतातील मानवी समाजाबद्दल वर्णन केलेले आहे. तसेच चीनी आणि अरबी प्रवासी. आता या ठिकाणी पुढं दिलेलं आहे, तुम्ही पहा. आता अल बरुनी, सरळ प्रश्न विचारला होता UPSCने. अल बरुनीने वर्णन केलेल्या भारताचं स्पष्टीकरण करा. तर अल बरुनीने काय वर्णन केलेलं आहे? अल बरुनी वॉज बॉर्न इन 973, ख्वारिझम, उझबेकिस्तान. He arrived in Ghazni as a hostage, but gradually developed a liking for the city, where he spent rest of his life until death at age of 70. It was in Ghazni that Al-Biruni developed an interest in India. Al-Biruni's किताब उल हिंद हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. अल-बिरुनीचा किताब उल हिंद हे त्यानं अरबी भाषेत लिहिलेला आहे आणि हा मोठा टेक्स्ट आहे, ज्यामध्ये 80 प्रकरणं लिहिलेलं आहे अल-बिरुनीनं. आणि याच्यामध्ये काय काय उल्लेख केलेला आहे अल-बिरुनीनं, तर धर्म, तत्त्वज्ञान, सण उत्सव, त्यानंतर खगोलशास्त्र, त्यानंतर आपले जे कौटुंबिक किंवा सामाजिक मॅनर्स आहे त्या गोष्टी, आपल्या परंपरा आहे, सामाजिक जीवन आहे, आपल्या आर्थिक जीवनातील वजन आणि मापे यांची माहिती आहे, त्यानंतर सामाजिक नियम आहे, त्या आणि आपलं जे मेट्रोलॉजी आहे या गोष्टीचं, हवामान इत्यादीबद्दल डिटेल अल-बिरुनीनं लिहिलेलं आहे. म्हणजे प्रश्न तर असे सुद्धा येऊन गेलेले आहे की नेटमध्ये की अल-बिरुनीच्या भारतामध्ये अल-बिरुनीनं भारतीय लोकांना आंबा खूप आवडायचा हे सुद्धा त्यानं उल्लेख केलेला आहे. आंब्याची निर्मिती कशी होती हे लिहिलेलं आहे. आंबा रस करून खात होते, कापून खात होते हे सुद्धा त्यानं लिहिलेलं आहे. त्यानंतर म्हणजे थोडक्यात लोकजीवन समजते आपल्याला. त्यानंतर पुढचे आहेत इब्न बतूता. इब्न बतूता हा मोरोक्कोचा होता आणि 1304च्या दरम्यान तो 1304 मध्ये त्याचा जन्म झाला. 1334 मध्ये तो भारतात आला. कुठे आला होता
तर तुघलक घराणे त्यावेळी दिल्लीत सत्तेवर असताना. मुळात इब्न ई जाऊझी वॉज द रायटर ऑफ रिहला. लिहिलं कोण? रिहला. तर रिहला लिहिलं हे इब्न ई जाऊझीनं. पण त्यानं त्याच्या मनाने लिहिलं का? नाही. त्याला इब्न बतूतानं त्याच्या गोष्टी सांगितल्या, ज्या ज्या गोष्टी, म्हणजे थोडक्यात रिहलाचा लेखक इब्न जाऊझी होता, पण मुळात सांगणारा, कथानक करणारा कोण होता? तर हा होता इब्न बतूता. आणि त्यानं भारताबद्दल बरीच माहिती नॅरेट केलेली आहे. त्यानंतर सईद अली रईस हा 15व्या शतकात 16व्या शतकात ओटोमन साम्राज्यामधला होता. तुर्क होता तो. आणि त्यानंतर त्यानं ऑटोमन साम्राज्याबद्दल माहिती लिहिलेली आहे आणि तो मुघल कोर्टामध्ये भारतात आला होता. त्यानंतर विल्यम फिंच हा भारतामध्ये 1608 मध्ये सुरतला आला होता. विल्यम हॉकिन्स ॲम्बॅसिडर जो होता किंग ऑफ इंग्लंड, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ईस्ट इंडिया कंपनी. ही इज सेड टू बी द अर्लिएस्ट इंग्लिश लँग्वेज अकाउंट ऑफ काश्मीर. काश्मीरचं पहिल्यांदा इंग्लिशमध्ये इतिहास लेखन त्यानं केलं होतं. ॲज वेल ॲज ट्रेड रूट्स कनेक्टिंग पंजाब, ईस्टर्न तुर्किस्तान अँड चायना. जे वेगवेगळे ज्याला आपण व्यापाराचे मार्ग म्हणतो याबद्दल सुद्धा यानं लिहिलेलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला यातले 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, इब्न बतूता आणि किताब अल हिंद आणि रिहला, या 2 गोष्टी. प्राथमिक स्रोत, दुय्यम स्रोत आपण पाहिलेले आहे. इतिहास लेखनात शिलालेख आणि नाण्यांचं महत्त्व आपण थोडक्यात पाहू आणि नंतर PYQ घेऊन आपण या ठिकाणचं पहिल्या सिलेबसचा टॉपिक थांबवू. तर इतिहास लेखनात शिलालेखाचे महत्त्व काय? मानवी जीवनाचा बराच भागाविषयी साहित्यातून आपल्याला माहिती मिळत नाही, कारण साहित्य हे अभिजात मोठ्या प्रमाणात आहे. तर मानवी जीवनाचा मोठा भाग जो आहे त्याबद्दल माहिती आपल्याला शिलालेख आणि नाणी याच्यातून मिळते, म्हणजे सामान्य जनतेचं जीवन. तर भारतात शासन करणारे युनानी राजे होते. रोमन व युनानी साहित्यातून 4-5 राजांची माहिती मिळते आपल्याला. साहित्यातून किती? 4-5 राजांची माहिती मिळते. मात्र जर आपण त्यांनी चलनात आणलेल्या नाण्यांचा अभ्यास केला तर युनानी आणि हिंद राजे 30 होते, हे आपल्याला लक्षात येते. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणजे शिलालेख आणि नाण्यातून युनानी हिंद राजाचं आपल्या इथं किती विस्तृत राज्य होतं हे समजते. त्यानंतर खारवेल, मौर्यकालीन तर खारवेल घराणं होतंच. मौर्योत्तरकालीन खारवेल राज्याची माहिती आपल्याला अभिलेखातून मिळते. समुद्रगुप्ताचं यश अभिलेखातून मिळते. जसं की खारवेलाची हत्तीगुंफा आहे, रुद्रदामनचा जुनागड लेख आहे, नाशिकचं गौतमी बलश्रीचा लेख आहे, कानेरीचा लेख वशिष्ठपुत्र पुलवामीचा. या अभिलेखामुळे मौर्योत्तरकालीन माहिती मिळते. त्यामुळे मौर्योत्तर काळ हा अंधकार युग नव्हता असे आपल्याला म्हणता येते. हा सुद्धा PYQ आहे. प्राचीन अभिलेख हे दगडात खोदकाम करून लिहिले जात होते, तर मध्ययुगीन अभिलेख हे ताम्रपटावर लिहिले जात होते. अभिलेखाचे प्रकार आहे राजकीय आणि खाजगी स्वरूपात लिहिले जात होते. राजकीय शिलालेख हे 2 उद्देशाने होते. एक म्हणजे भूमी अनुदानाचे आणि दुसरं होतं प्रशस्ती. उदाहरणार्थ प्रयाग प्रशस्ती समुद्रगुप्ताची, भितरीचा स्तंभालेख स्कंदगुप्ताचा, पाल आणि प्रतिहाराची प्रशस्ती, धर्मपाल खलिमपूर, देवपालाचा मुंगेर अभिलेख, मिहिरभोजचा देवपारा अभिलेख. त्यानंतर भूमी अनुदान पत्र 7 वाहनाने प्रारंभ केलेला आहे. याचा उपयोग काय होतो इतिहास लेखनामध्ये? तर भारतीय सामंतवाद, त्याचं स्वरूप, सामंतवादाचा उदय आणि सामंतवादाचे वैशिष्ट्ये आणि भारतीय समाज आणि संस्कृतीवर नाणे आणि शिलालेखातून प्रकाश पडतो. तर अशा पद्धतीने इतिहास लेखनात शिलालेख व नाण्याचं महत्त्व आहे. आता सर्वात शेवटचा टप्पा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक सेशनमध्ये एक तरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे. तर इव्हॅल्युएट द इम्पॉर्टन्स ऑफ न्यूमिस्मॅटिक ॲज द सोर्स ऑफ हिस्ट्री हा 2010 मध्ये MPSCनं विचारला आणि UPSCनं बऱ्याचदा विचारलेला हा प्रश्न आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? तर इव्हॅल्युएट करायचं आहे. ही आपली दिशा आहे. आणि आपलं महत्त्वाचं विधान काय? इम्पॉर्टन्स ऑफ न्यूमिस्मॅटिक. तर नाणीशास्त्र भारतीय इतिहासात सर्वात मौल्यवान प्राथमिक स्रोतापैकी एक स्रोत होय, हे DD कोशंबी यांचं विधान आहे. हे विधान जसंच्या तसं इंट्रोमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता उत्तराचे 3 घटक असतात हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहिला आहे इंट्रो, दुसरा आहे मेन बॉडी आणि तिसरा आहे कन्क्लुजन. ह्या 3 गोष्टीत आपल्याला हे उत्तर 6 ते 7 मिनिटात तयार करायचं आहे, लिहायचं आहे. 1 मिनिटात आपल्याला त्याची सिनॉप्सिस तयार करायचं आहे. तर
इम्पॉर्टन्स ऑफ न्यूमिसमॅटिक, नाण्याचं महत्त्व काय आहे. तर पहिलं महत्त्व आहे राजकीय इतिहासाचं. या ठिकाणी आपण पुनर्लेखन करू शकतो. समुद्रगुप्ताची नाणी अचूक तारीख निश्चित करण्यात मदत करतात. राजाने कधी राज्यारोहण केले ते आपल्या लक्षात येते. कुमारगुप्ताचा अश्वमेध यज्ञ, त्यानंतर संगीतज्ञ जे गुप्त राजे होते त्याबद्दल माहिती मिळते. पर्थियन आणि कुशाण राजांचा इतिहास चांदी व तांब्याच्या नाण्यामधून उलगडलेला आहे. सातवाहनांच्या नाण्यावरून मौर्याचे पतन कधी झाले हे समजते आणि सातवाहन राजांनी कुठे कुठे साम्राज्य त्यांचं राज्य विस्तृत केलं हे समजते. आंध्र या भूप्रदेशात काही अज्ञात राजांचे नाणीसुद्धा सापडलेले आहेत. त्यावरून असे समजते की गोबाडा, नारणा या प्रकारचा उल्लेख त्या नाण्यावर येतो. वायू पुराण, विष्णू पुराण, भागवत पुराण, मत्स्य पुराण यामध्ये नावांची नाण्यावरील नावासोबत पुष्टी केल्याने सत्यता पडताळून पाहता येते. विजयाची नाणी, गौतमी पुत्र सातकर्णीने नाहपान राजाला पराभूत केले हे आपल्याला नाण्यावरून समजते. त्यानंतर प्रशासकीय इतिहासात नाण्याचं महत्त्व काय. प्राचीन भारतात गणसंघ अस्तित्वात होते हे आपल्याला नाण्यावरून समजलेलं आहे. जसं की यौधेय या गणसंघाने अर्जुनय नावाची नाणी पाडली होती आणि प्रथमच गणसंघसुद्धा राज्याप्रमाणे नाणी पाडत होती हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर आर्थिक इतिहासात नाण्याचं महत्त्व. स्कंदगुप्ताच्या काळामध्ये बाजारपेठ, व्यापारी मार्गावर नाण्यांचा वापर होत होता हे आपल्या लक्षात येते. भारत व रोमन व्यापार नाण्याद्वारे व्हायचा. उदाहरणार्थ आहत नाणी, पंचमार्क नाणी, सोने व चांदीची नाणी. त्यानंतर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने नाण्याचं महत्त्व. गुप्त नाण्यावर विनाधारी राजाचे चित्र आहे. संगीत व मनोरंजनाचे महत्त्व त्या काळात होते हे आपल्या त्यावरून लक्षात येते. वासुदेव कुशाण राजाने बुद्ध चित्राची नाणी पाडली होती. त्यानंतर याचा अर्थ कुशाण राजे हे बुद्ध अनुयायी होते हे आपल्या लक्षात येते. सातवाहनाच्या नाण्यावर झाड, हत्ती, टेकडी इत्यादीचे चित्रण आहे. याचा अर्थ राजा बुद्धाचा अनुयायी होता व तो श्रेष्ठ होता. अशा प्रकारे नाणी आपल्या देशाचा समृद्ध इतिहास निर्माण करण्यास आपल्याला मदत करतात. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर तुमच्या गरजवंत मित्रापर्यंत नक्की पोहोचवा आणि पुढच्या लाईव्ह सेशनला अटेंड करण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा.